शांतता कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांचं आपण म्हणणं ऐकून होतं, पण नवतरुणांना काय अपेक्षा आहे तर त्यांनी आपल्या अपेक्षा मांडाव्या असं माझं म्हणणं आहे. पण कोणाला बोलायचं असतं बोला काय तेच आपण त्यांना म्हणलेलं आहे की हे नवतरुण तर आहेत, पण ह्याच्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष आले असते, ह्याच्याप्रती नगर परिषद नसती, गावाची नसती, रोडला पाण्याची व्यवस्था कोण करणार आहे, कोण नाही, झाडं रस्ते मॅडम येतात, त्याचं नियोजन कोण करणार आहे, कोण सांगणार आहे, का आपण सगळ्याबद्दल माहिती देणार आहे. त्याच्यामुळे शांतता कमिटी बैठकीमध्ये सर्व प्रशासन आलं पाहिजे. ठीक आहे. अजून या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येणारी वाहनं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून येणारी वाहनं, तसेच तिकडून राजमाताची चौकातून येणारी वाहनं म्हणजे मोठी वाहनं याच चौकातून डायव्हर्ट व्हावी. काळेबा चौकातून म्हणजे बाबासाहेबांच्या चौकात तसे कोणत्याही फोर व्हीलर टू व्हीलर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या दिवशी जयंतीच्या दिवशी म्हणजे सकाळी मानवंदनेचा जो कार्यक्रम असतो त्या दिवशी आपण पण लक्षात घ्या, आम्ही आई सुद्धा किंवा मंडळवाले तर कुणाच्याही गाड्या त्या ठिकाणी आल्या नाही पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की ट्रॅफिकचे जे प्रमुख असतील त्यांना सूचना द्या की बॅरिगेट्स या चौकात एक, क्रांती महात्मा फुले चौकात एक आणि शिवाजी महाराज चौकात एक या तिन्ही रस्त्यामध्ये बॅरिगेट्स लावावे, जेणेकरून वाहनं त्या ठिकाणी येऊ नये. म्हणजे शांततेमध्ये लहान लेकरांना घेऊन लोक येतात त्या दिवशी, तर तेवढे काम घेऊन त्या की ट्रॅफिकचं नियोजन करावं. आणि बाकीचं मंडळ काय असेल त्यांच्या सूचना असतील वेगळ्या, पण ट्रॅफिकच्या ज्या सूचना आहेत त्या दिल्या धन्यवाद. धन्यवाद. बोलायची संधी दिली त्यामध्ये सर्वत्र रिक्वेस्ट केलेलं आपल्या सुद्धा जर किती वाढ वगैरे येणार आहे येणार नाही. आणि राहिला असेल दरवर्षीप्रमाणे उत्सवामध्ये सगळे उत्साह साजरा करतात. लहान मोठी डॉल्बीचा असते विषय. आता डॉल्बीचा प्रशासनाकडनं आम्हाला लक्षात आलं की काय लावू नका, हे करू नका, पण बऱ्याच मंडळी लावलेले आहे आणि कमी आवाजामध्ये सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे. आपलं विषय काय राहावं एवढं बोलतो आणि इथंच थांबतो. ह्यांना काय सोडलं नाही, ह्यांना काय गुन्हा दाखल केला नाही, ह्यांना काय सोडलं, हे मांडा, हे व्यासपीठ आपल्यासाठी खुल्लं ठेवलेलं आहे. आणि राहायला आता सिद्धार्थ सरांनी जो प्रश्न मांडलेला आहे नगरपालिकेची, ज्या वर्षी आम्ही जयंती काढतो त्याचे परवानगी काढतात. परवानग्यामध्ये आम्ही स्पीकरची ही मागता परमिशन मागता. मग ज्याप्रमाणे आम्ही परमिशन मागतो त्याप्रमाणे आम्हाला फक्त जयंती मिरवणुकीची परमिशन भेटते. आम्ही डॉल्बीची विनंती करतो साहेब, 2 बेस 2 टॉप लावण्याची. आज आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं की बाबा जे काय प्रश्न असतील ते सांगा, पण ज्या प्रश्नावर बोलायचं आहे त्या प्रश्नाची माणसंच नाही तिथं. आणि स्वच्छता होत नसल्यामुळं आम्हाला आज असं वाटतं की बाबा आम्हाला कुठंतरी न्याय भेटत नाही. शिवजयंतीला बघायचं म्हणलं तर प्रत्येक गल्ली बोळ सगळं व्यवस्थित, जिथले तिथं सगळे अधिकारी येतात, रामनवमीला येतात, परत हनुमान जयंतीला सगळेजण होतात, सगळ्या गोष्टी ही होतात. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला थोडंफार आमच्यावर अन्याय होतं. कारण की आमच्या ह्याच्यामध्ये जयंती आली की दहशतीचं वातावरण होतं साहेब. नाकाबंदी, कुठं डीजे बंद. शिवजयंतीला अशी कुठलीच बातमी आहे का? बरं, रामनवमी जयंतीला माझ्या बातमी आहे का पेपरला की डॉल्बी नाकाबंदी, डॉल्बी बंदी? साहेब सगळे डीजे वाजले. आमची एक विनंती आहे की आम्ही आज तुम्हाला सगळ्याच्या थोडं आमच्या जयंतीला करावं. आम्ही सगळे पुढे एक होऊ, भांडणं तर कुठलाही वाद होऊ नये याची दक्षता घेऊ. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बघा, मी मला किंवा मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावायचा, इतर पारंपरिक वाद्य लावायचे, तर ह्या गोष्टी मिरवणुकीमध्ये झाल्या. तर मला प्रशासनाला असं विचारायचं की सर, समजा डॉल्बी लावला, त्याचा किती डेसिबल आवाज असावा
हे तुम्ही एक परिपत्रक जर दिले किंवा नाही दिले हे तुम्ही बघा. किंवा समजा तुम्ही म्हणला की साधारणतः 80 डेसिबल आवाज असावा समजा, तर समजा माझ्या हिशोबानं पारंपरिक वाद्य जरी लावली आणि एक साधा भोंगा जरी लावला तर त्याचा सुद्धा आवाज साधारणतः 70 डेसिबल पर्यंत जातो बरं का. तर मग पारंपरिक वाद्य जरी लावले तर त्याचा सुद्धा गोंगाट होणार आहे, हे पण आपण सगळे लक्षात घ्या. आणि आता काळानुसार जिथे तरुण पिढी असेल किंवा पूर्ण भारतामध्ये डीजेचं वातावरण आहे, आपण सगळे लावतो, बघतो, ऐकतो, तर ह्याच्या संदर्भात सुद्धा एखादा शासन निर्णय आहे का की बाबा अमुक अमुक एवढा डेसिबल आवाज असावा किंवा एवढी परमिशन आहे, हे पण तुम्ही सांगा. आणि शांतता कमिटीची बैठक घेत असताना की कृपया आपण मार्च मध्ये ठेवावी. कारण का तर आता सर्व मंडळांनी काही ठिकाणी बुक केले डीजे असतील, काय वेगवेगळे वाद्य प्रकार असतील, तर मग तुम्ही अचानक जर आता 5-6 तारीखला जर बैठक घेतली तर ते लोक यायला इकडे तयार होत नाही किंवा तुमची परमिशन नाही, हे नाही. ह्याच्यात नुकसान मंडळाच होते आणि त्याचा विपरीत परिणाम हा जयंतीच्या रूट आहे आपला जसा, म्हणजे दोन्ही साईडून रूट आहे. एक तर सिव्हिल हॉस्पिटल पासून ती काळामार्ती पासून ताजमहल टाकीपासून शिवाजी महाराज चौकात आणि तिथून आंबेडकर चौक. दुसरा इकडून एक येतो, म्हणजे कोणाला आडवे बी जास्त होत नाही, गर्दी तर करतेच लोक. प्रत्येक ठिकाणी चौकात सरजी हो सर माझा 2 मिनिट आहे. प्रत्येक चौकात जे मंडळ थांबते त्यांना एक 15-15 मिनिटाचा टायमिंग द्यावा. कारण 15 मिनिट झाली की पुढे सारखं 12 वाजेपर्यंत आम्ही आता एवढा खर्च करतो, साहित्य आणतो. समजा आम्ही ते एका वेळ काय केलेले असते ती लोकांनी बघितले पाहिजे, जागेवरच आम्हाला 12 वाजते, काय करायचं पुढं सरकतच नाही तो. पण त्याला बी कुठंतरी हे बसलं पाहिजे, आपण लक्ष दिलं पाहिजे. काळजी समोर आले पाहिजे काय चाललंय नेमकं ते काय अपेक्षित आहे. फिरायला सगळ्या सांभाळून घेते. 2 नंबर धंदे गुटखे चालतात, हातमट्टे दारू चालतात, देशी दारू चालतात, सगळे दारू चालतात ना. मग परवानगीचे असू द्या किंवा पगार भरून घ्यायचे असू द्या, आम्हाला मी 1 दिवस सांभाळा, वर्षात 1 दिवस सांभाळा. तुम्ही वर्षभर सांभाळताना तुम्ही सगळ्याला 1 दिवस फक्त भीमसैनिकला सांभाळा. भीमसैनिक तुमच्या कायमस्वरूपी सोबत राहील. माझी अशी विनंती आहे सरांना, बघा 2 नंबर स्पष्ट सांगतो तुम्हाला, माझ्यावर गुन्हे दाखल करताना खरा, काय करायचं ते करा. मी बी जयंती करतो, माझ्या जयंतीला एक मला सांगा फक्त वडगावचा डीजे तो छोटासा बँड लावला होता, माझं फक्त नाना लिजन पत्रक होतं, सगळ्यालाच माहित आहे. तरी माझ्यावर गुन्हा दाखल केला, 188 दाखल केला, शेख साहेबांनीच केला. म्हणजे ठीक आहे करू द्या, बाबासाहेबांसाठी 2 काय 4 गुन्हे दाखल होते, मला काय देणं गेलं नाही. मी खेटा खाल्लो 1 वर्षभर, गुन्हे ऑटोमॅटिक निघून गेला, काही भाजी होत नाही त्याला. पण हा पण मला सांगा एकमेकाच्या मनामध्ये विनाकारण जी क्लोज निर्माण होणार ती होऊ देऊ नका. तुम्हीच आमचं नातं म्हणजे अगदी नातेवाईसारखं असतं. कार्यकर्ता वेगळ्या पद्धतीचं होतं ते वातावरण, विनाकारण म्हणजे एक मनामध्ये द्वेष ठेवून सतत ते वाद निर्माण होत होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली, रामनवमी झाली, हनुमानांची जयंती झाली, सगळ्याच्या जयंत्या झाल्या. जयंतीमध्ये अतिशय शांततेनं पार पडल्यात असं माझ्याकडे माहिती, आणि आपल्याकडून चांगल्या पद्धतीचं सहकार्य झालेलं आहे. आता साहेब विषय कसा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठीच असा विषय होतो का, तर ते आज तशी आमची भावना नाही. दुसरा विषय, या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी असावेत का असंही नाही. कारण कसं आहे बघा, एक पोलीस स्टेशन या ठिकाणी फार फार तर 50 कर्मचारी असतील आणि 1 PI 2 PSI. मला असं वाटतंय की या धाराशिव शहराची लोकसंख्या जवळपास 1.5 लाखापर्यंत आहे. 50 पोलीस कर्मचारी 75,000 लोकांना आवरू शकतात. 50 लोक सोय होऊ शकते, तेवढी तुमच्याकडूनच होऊ शकते. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या कडून अपेक्षा करत नाही, पण ज्या आदेशाचं पालन तुमच्या माध्यमातून करायचं ते आम्ही हे करणारच आहे. साहेब आता कसं आहे, पारंपरिक वाद्य आहेत. पारंपरिक वाद्य आता एक हलगीवाला जर लावायचा मला समजा, आम्ही 1च वर्ष, मी आता सांगितलं की वर्षात 1च धंदा, 1च सण आहे आमचा. आता बरेच काही लोक वेगवेगळे सण साजरा करतात, त्याबद्दल दुमत नाही. पण ही जी सण मी तुम्हाला मग अशीच म्हणलं की जन्मलेल्या लेकरापासून ती म्हाताऱ्यापर्यंत
आम्हाला कपडे शिवावे लागतात. तर तसाच प्रकार बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या संदर्भानं आम्ही खूप भावनिक आहोत. आम्ही तुम्हाला लय वेळ घालणार नाही. प्रशासनाला एवढी विनंती करतो की सगळ्याची मानसिकता अशी आहे की डॉल्बीच वाजली पाहिजे. बरोबर आहे का? मान्य आहे तुमचं? बरोबर आहे. सगळेजण मत आहे डॉल्बी वाजली पाहिजे. कसं आहे माहिती आहे का? आता ही कधी कसं होतं, जर समजा एकाच ठिकाणी 10 तुम्हीच एक 10-20 फुटाच्या अंतराने मिळून ठेवा आणि सर्वांना आम्ही साहेब तुमच्या नाराज व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे का? आणि तुम्ही आमच्या पाठीमागे दंडाच घेऊन राहावा असं बी काही नाही ना सर. लोकशाहीमध्ये आपण समन्वयाने ते करते ना. आता विनंती केली की सर्वांनी मिळून एकच मिरवणूक करावी, सर्वांनी मिळून. या ठिकाणी सर्व मिरवणुकीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की एक वेळेस प्रयोग करून बघा, सर्वांनी मिळून एकच मिरवणूक काढू. तर बघू ह्या वर्षी झाली, पण पुढच्या वेळेस तर आम्ही 100% प्रयत्न करू. पण ह्या वेळेस बघू सर्व अध्यक्ष आहेत आणि तुम्ही बी तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत दिलेलं आहे. आता या ठिकाणी सगळे अध्यक्ष आहेत, तुमचं म्हणणं अध्यक्षांनी सगळ्यांनी मांडावं. यानंतर आपल्या शहराची जी प्रथा आहे, आपण आत्तापर्यंत प्रथाला कधी तडाजोड दिला नाही, हे सगळ्यामुळंच आहे. आणि सर्वांना एक माझी बांधवांना विनंती आहे की आज गेले 40-42 वर्षे झाले मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती निघते. आज आमच्या सुद्धा हेवादवे आहेत, गटबाजी आहे, पक्ष आहे, सर्व आहे. पण हे सगळे जोडे बाजूला ठेवून सगळेजण एकच मिरवणूक मध्यवर्ती जे निघते की सगळेच हेवादेवे सगळं ह्याच्यात कुणी काढत नाही. तसं माझी सर्वांना विनंती आहे. आता ह्या वर्षी जरी नाही जमलं, आम्ही दरवर्षी बोलतो, एक करा, सगळ्यांना सहभागी घ्या, सगळेची करा. त्याच्यामध्ये जो आनंद आहे, त्याच्यामध्ये जो मोठा उत्साह होतो, त्याचा आनंद सगळ्यालाच घ्यायला. एवढीच विनंती मध्यवर्तीतर्फे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबासाहेबांच्या जयंतीसाठी मिरवणूक निघाला. त्या मिरवणुकीत आम्ही सर्व धर्मी, मुस्लिमचे, हिंदूचे आणि भिन्न सगळे सहभागी असतील. आणि मिरवणुकीमध्ये आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मिरवणुकीत कुणाचंही मन दुखावलं अशा घोषणा झालेल्या नाही. मिरवणूक ही पहिल्यापासून सगळे एकत्र येऊन शांततेनं होती. ठीक आहे, एक मिरवणूक निघायच्या ऐवजी समजा 10 निघतात मिरवणूक, पण त्या 10च्या 10 मिरवणुका शांततेत असतात. आता एक 2-3 वर्षापासून कोविडपासून सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला आहे. याच्यासाठी सुद्धा SP साहेबाकडे, कलेक्टर साहेबाकडे मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये सर्वांनी सह्या केल्या. आमच्या सर्वांनी नाना सिद्धार्थ बनसोडे असतील, नित्यानंद असतील, यांच्या सगळ्याच्या सह्या झाल्या. सर्वांनी मोठे ठरले की वाजवायचं. पण तरीही कुणाही तरी वाजवलं. आता मला कुणाचं नाव घ्यायचं, पण त्यांनी DJ वाजवल्यानंतर पुन्हा ही पोरगं बसणार नाही, आमचीही पोरगं बसणार नाही. हेवे दावे तर कुणाचे करायचे नाही. कसं आहे, आज आपण जयंत्या साजऱ्या करतो, कुणाला लहान मोठं म्हणायचं काही कारण नाही. ज्येष्ठचे नेते ज्येष्ठच्या पद्धतीनं हे सगळे चालते. पण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीच्या पलीकडचे नेते. यांनी या देशाला जी संविधान दिलं, त्याच्यामुळं आज देश एकसंघ आहे. ज्या पद्धतीनं आम्हीच करावं तुम्हीच करावं हे कशामुळे जाणार? जाती व्यवस्थेमध्ये कमी झालेलं, जाती व्यवस्थेवर जे आरक्षण आहे ते आरक्षण वाढत गेलं. त्याच्यामुळं माणसं आपली जात उठायला. हे जर आरक्षण देत असताना